हिवाळ्याच्या दिवसात गरमागरम जेवण करायला कुणाला नाही आवडत. अशी मस्त पापोडा सुटलेली भाकरी आणि त्यासोबत आवडीची भाजी. आहाहा, सुख. तर श्रुतीने भाजी मंडईमधून अशा छान फ्रेश भाज्या आणल्या होत्या आणि आई म्हटली की आज आपण मेथीची भाजी करूया. आमच्या घरी मेथीची भाजी सगळ्या प्रकारे बनवली जाते, म्हणजे कधी मूगडाळ टाकून, कधी बेसन पीठ पेरून, किंवा अगदी साधी मिरची आणि लसणाची फोडणी देऊन सुद्धा. मी असं ऐकलंय की काही ठिकाणी सुकट वगैरे टाकून पण बनवतात वाटतं. तुम्हाला कशी आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. तर ही बघा, बेसन पीठ टाकून जेव्हा आपण मेथीची भाजी बनवतो तेव्हा ती अगदी साध्या पद्धतीने बनवली जाते. तेलामध्ये लसूण आणि मिरचीची फोडणी द्यायची आणि त्यामध्ये स्वच्छ निवडून धुवून घेतलेली मेथीची भाजी परतून घ्यायची. भाजी ओलसर असतानाच त्यामध्ये वरून बेसन पीठ पेरायचं, जेवढं बसेल आणि जेवढं आवडेल तेवढंच. आणि मग ही भाजी छान खरपूस होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायची. ताटात वाढलेली ही अशी गरमागरम भाकरी आणि भाजी आपल्या सगळ्यांचा अट्टाहास यासाठीच सुरू असतो ना.